नमस्कार. आज आपण सूक्ष्म व्यायाम शिकणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये सूक्ष्म व्यायाम, त्याचे फायदे आणि त्याचे 48 व्यायाम असे आपण शिकणार आहोत. चला बघूया हे कसं करायचंय. सूक्ष्म व्यायाम म्हणजे काही एक्सरसाइजेस असतात जे ध्यानपूर्वक उभे राहून श्वासावर कॉन्सन्ट्रेट करून आणि दुसऱ्या अवयवांवर लक्ष ठेवून केले जातात. यामुळे शरीराची ताकद, स्वस्थता आणि सुंदरता वाढते. सूक्ष्म व्यायामामध्ये 48 एक्सरसाइजेस असतात. सूक्ष्म व्यायामामध्ये 48 वेगवेगळी आसने असतात. चला तर पाहूया पहिले आसन, ज्याला म्हणतात प्रार्थना. हे करण्यासाठी तुम्हाला तुमचे डोळे बंद करून आणि आपल्या पायांना एकत्र जोडून आपले शरीराला ताठ उभे करायचे आहे. आपल्या हातांना सरळ रेषेत आणून त्यांना एकत्र जोडायचे आहेत आणि छातीवर ठेवायचे आहेत. आणि आता आपल्या मनाला कॉन्सन्ट्रेट करा आणि आपल्या हाताचे प्रेशर रिलॅक्स करा. प्रार्थनाचे फायदे आहेत. याद्वारे कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते. यामुळे मानसिक शांती आणि सेल्फ मेडिटेशनची प्राप्ती होते. हे केल्याने मानसिक आजारांपासून सुटका होते. चला तर मग पाहूया पुढील आसन, बुद्धी तथा धरती शक्ती विकासिका. हे आसन करण्यासाठी आपले दोन्ही पाय जवळ आणा आणि आपले शरीर ताठ ठेवा. तोंड बंद करून आपले डोके जास्तीत जास्त मागे घ्या आणि आपल्या डोळ्यांना उघडं ठेवून कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करा. आणि मग श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. या आसनाचे फायदे आहेत. यामुळे बौद्धिक क्षमता वाढते, सकारात्मकता वाढीला लागते, मेंदूची कार्यशक्ती वाढते, मानसिक आजारापासून सुटकारा आणि विल पॉवर वाढीस लागते. चला तर मग बघूया पुढील आसन, ज्याला म्हणतात स्मरणशक्ती विकासिका. हे आसन करण्यासाठी आपले दोन्ही पाय जवळ आणा आणि आपले शरीर ताठ ठेवा. आपल्या डोळ्यांना आपल्या पायांपासून 5 फूट अंतरावर असलेल्या पॉइंटवर केंद्रित करा. आता कॉन्सन्ट्रेट करा आणि श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. यामुळे मेंदूचे प्रॉब्लेम जसे की इल्युजन, मेंदूचा इम्बॅलन्स होणं आणि इतरही आजार बरे होऊ शकतात. यामुळे थकवा नाहीसा होतो. काम करण्याची क्षमताही वाढते. मेमरी पॉवर देखील वाढते. पुढचे आसन आहे मेधाशक्ती विकासिका. हे आसन करण्यासाठी आपल्या पाठीला ताठ करा आणि डोळे बंद करा आणि पायांना जोडून ठेवून आपली हनुवटी आपल्या छातीवर ठेवा. आणि मग कॉन्सन्ट्रेट करून आणि बलपूर्वक श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडा. या आसनाचे फायदे आहेत. व्होकल ग्लँडसाठी हे अतिशय परिणामकारक आहे. आळशीपणा आणि झोपेच्या समस्यांपासून सुटकारा मिळतो. खोकल्यापासून सुटका मिळते आणि शरीर ऍक्टिव्ह राहतं. पुढचे आसन आहे नेत्रशक्ती विकासिका. हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय जवळ आणा आणि आपले शरीर ताठ ठेवा. जेवढे होईल तेवढे आपले डोके मागे घ्या आणि मग आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागावर कॉन्सन्ट्रेट करा. डोळे थकण्या अगोदर आपल्या डोळ्यांना बंद करा. मग आपल्या डोळ्यांना उघडा आणि हे आसन पूर्ण करा. ह्या आसनाचे फायदे आहेत. शरीरातील स्नायूंना बळकटी येते. डोळ्याची अंतररचना स्ट्रॉंग बनते. यामुळे दृष्टी वाढते. सलग 40 दिवस हे आसन केल्यामुळे डोळ्यांचे कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होते. आता आपण पाहूया कपोलशक्ती विकासिका. आपल्या हाताच्या बोटांना जोडा आणि आपल्या नाकावर आपले दोन्ही अंगठे ठेवा आणि आपले दोन्ही डोळे उघडे ठेवा आणि पाऊच बनवून श्वास
आत घ्या आणि मग त्याला बाहेर सोडा आणि आपल्या डोळ्यांना बंद करा. आपल्या हनुवटीला आपल्या छातीवर दाबून धरा आणि आपला श्वास रोखून धरा. मग नॉर्मल पोझिशनला येऊन आपल्या डोळ्यांना उघडा आणि श्वास सोडा आपल्या नाकाद्वारे. या आसनाचे फायदे आहेत. गाल लाल आणि हेल्दी होतात. यामुळे ओरल इन्फेक्शन दूर होतं. चेहऱ्याचे स्नायू अधिक ऍक्टिव्ह होतात. ॲक्ने किंवा पिंपल्स येणं बंद होतं. पुढचे आसन आहे कर्णशक्ती विकासिका. हे आसन करण्यासाठी आपल्या पायांना एकत्र जोडा आणि शरीर ताठ ठेवा. आणि आता आपले डोळे बंद करून आपल्या कानांना दोन्ही अंगठ्यांनी झाकून ठेवा. आपली पहिले बोट आपल्या डोळ्यांवर असायला पाहिजे आणि दुसरे आणि तिसरे आपल्या ओठांच्या वर आणि खाली. आता श्वास आत घ्या आणि आपल्या तोंडामध्ये हवा भरा आणि आपल्या चेहऱ्याला खाली करून छातीपर्यंत आणा आणि आपला श्वास जेवढा वेळ होईल तेवढ्यापर्यंत रोखून धरा. आणि मग आपल्या नॉर्मल पोझिशनला येऊन आपले डोळे हळूहळू उघडा आणि त्याचबरोबर श्वास बाहेर सोडा. आणि लक्षात ठेवा की आपण श्वास तोंडावाटे आत घेणार आहोत आणि नाकावाटे बाहेर सोडणार आहोत. या आसनाचे फायदे आहेत. कानामधील व्हायब्रेशन झाल्यामुळे ऐकू येण्याची शक्ती वाढते. कानांचे आजार बरे होतात. पुढील आसन आहे ग्रीवा शक्ती विकासिका 1. हे आसन करण्यासाठी आपल्या दोन्ही पायांना एकत्र ठेवा आणि गुडघे आणि खांदे एकदम ताठ ठेवा. आपली मान सैल सोडा आणि मग आपले डोके 2 वेळेला डाव्या बाजूला न्या आणि मग उजव्या बाजूला. या प्रोसेसला 10 वेळा रिपीट करा. हे करताना आपले खांदे वर करू नका. आता आपण पूर्ववत स्थितीला या आणि आपले डोके 2 वेळा पुढे आणा आणि मग 2 वेळेला मागे न्या. जेवढं होईल तेवढं डोकं मागे आणि पुढे घेत राहा. याला रिपीट करा. या आसनाला 10 वेळा रिपीट करा. 1 2 3 4. श्वास घेतच राहा आणि या अवस्थेला 10 वेळा रिपीट करा. 1 2 3. या आसनाचे फायदे आहेत. मानेची जाडी कमी होते आणि मान बळकट होते. आपले बोलणे मधुर होते आणि टॉन्सिल्स सारख्या समस्या दूर होतात. पुढील आसन आहे ग्रीवा शक्ती विकासिका 2. हे आसन करण्यासाठी आपले दोन्ही पाय एकत्र जोडा आणि आपले पाय आणि खांदे ताठ ठेवा. आपले तोंड बंद करा आणि आपले डोळे उघडा. आणि मग आपल्या हनुवटीला छातीवर ठेवा आणि मग आपले डोके डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे करत राहा. हे करताना प्रयत्न करा की आपले कान आपल्या खांद्याला लागतील. लक्षात ठेवा की आपले खांदे आपल्या कानांना टच होणार नाहीत. या अवस्थेला 5 वेळा रिपीट करा. 1 2 3. या आसनाचे फायदे आहेत. या आसनामुळे घशाचे आजार दूर होतात. बोलणे अत्यंत सुधारते. मला आशा आहे की तुम्हाला सूक्ष्म व्यायाम हे शिकायला मिळालं असेल. त्यासोबत त्याचे फायदे आणि त्याचे 48 व्यायाम. लवकरच भेटूया एका मनोरंजक आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. नमस्कार.